पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकामध्ये डोक्यात गोळ्या घाला अशी मागणी कालीचरण महाराज यांनी सरकारकडे केली आहे। ज्या लोकांवर आरोप सिद्ध होत आहेत अशा लोकांना भर चौकामध्ये सरकारनं गोळी मारली पाहिजे। जे असली असते त्यांची नक्कल केली जाते, पण जे नकली आहेत ते असली असतील असं नाहीच, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलंय। ते धाराशिवमध्ये बोलत होते। कायद्याच्या परिच्छेदात अनेक छेद आहेत, या छेदामुळे कधी निर्दोष पण अडकतात। आसाराम बापू बद्दल विचारलेल्या प्रश्नांवर कालीचरण महाराज यांनी उत्तर दिले। पण जे कायद्याने दोषी ठरतात त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या पाहिजेत असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलंय। कालीचरण महाराज हे धाराशिव जिल्ह्यात कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक कारनामे समोर येत आहेत। राजकीय वरद हस्तामुळे त्याचे काळे कारनामे सुरू होते। अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यानं केले, त्याचे 100हून अधिक व्हिडिओ समोर आलेत। इतकंच नाही तर दमदाटी करून धमक्या देऊन त्यानं मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येते। त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत। तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे। त्यांनी काल पदाचा राजीनामा सोपवला। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव यानं महिलांसोबतच्या दुष्कृत्याचे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे। शिर्डीतील एका पीडितेला आणि खरात याला ब्लॅक करण्यासाठी त्यानं एक व्हिडिओ लीक केला आणि या प्रकरणाचे बिंग फुटले। या प्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात SIT पथक स्थापन करण्यात आले। SITच्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा तपास वेगानं सुरू आहे। व्हिडिओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात अटकसत्र आणि चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अजून तक्रारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।